पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, आनिक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननी हितपानी मंडनम मंडनानम, तरुण तुळशीमाला कंधरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि, महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, कलावज्ञ जीवोधरार्थावतारं, कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं, खलानीशवादापणोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता, पंढरीची वारी आहे माझे घरी, आनिक न करी तीर्थव्रत. अनंत कृपावी दीक्षित विश्वसंत संत हृदय सम्राट वैराग्य प्रारब्ध श्री देहू क्षेत्र निवासी असलेले श्रीमंत रूपी जगद्गुरु तुकोबरा महाराज यांच्या मुखादे जीवनातून प्रगट झालेली अमृतमयवाणी अर्थात गाथा, त्या गाथ्यामध्ये असलेल्या अनेक अभंगापैकी प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग हा पंढरीच्या वारीचं आणि एकादशीचं महत्त्व सांगणारा अभंग आहे. सज्जन भाविको, सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा अभंग आहे. अभंग 3 चरणांचा आहे. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय पंढरीच्या वारीचं महत्त्व सांगत आहेत किंवा माझ्या घरी असणारी जी पंढरीची वारी आहे त्याचं वर्णन तुकोबरायांनी अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि हे सांगत असताना एकादशीचं सुद्धा व्रताचं सुद्धा महत्त्व तुकोबरायांनी अभंगाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. त्यामुळे या अभंगाचा भावार्थ असा आहे, तुकोबराय म्हणतात पंढरीची वारी जी आहे ती माझ्या घरामध्ये कुळ परंपरेने चालत आलेली वारी आहे आणि ती मी वारी आज देखील करतोय असं तुकोबराय त्या अभंगाच्या माध्यमातून सांगत आहेत. आणि ही दुसरं व्रत मला करायची काही आता गरज नाही आहे का, तर पंढरीची वारी मी सतत करतोय आणि एकादशी हे व्रत मी करतोय, त्यामुळे मला दुसरं आता व्रत करायची काही गरज नाही आहे. आणि हे सर्व करत असताना मी पंढरीच्या पांडुरंगाचं नाव सतत वाचेन, अहर्निशी नाव मी सतत माझ्या मुखामध्ये घेतोय. आणि हे सर्व सांगत असताना शेवटला तुकोबराय म्हणतात की हे जे बीज आहे विठ्ठलाच्या नावाचं हे आदी आहे आणि त्याचा अंतही नाही आहे. त्यामुळं हे नाव जे आहे मी अहर्निशी घेत असताना हे सतत विठोबाचं जे नाव आहे ते माझ्या मुखामध्ये असतं. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. असा या अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ आहे. यामध्ये फक्त 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत या अभंगामध्ये. पहिली गोष्ट आहे पंढरीची वारी, दुसरी गोष्ट आहे व्रत एकादशी आणि तिसरी गोष्ट आहे विठोबाचे नाव. काय श्रेष्ठ आहे तर ते विठोबाचे नाव.
या तिन्ही गोष्टी एकदा समजल्या तर अभंग सोडवायला सोपं जाईल आणि विशेष करून अभंग समजायला सुद्धा सर्वांना सोपं जाईल. या 3 गोष्टी फक्त पहिल्यांदा ध्यानात ठेवा. पण या अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं, म्हणून सांगणं गरजेचं आहे असं वाटतं. मौजे सरवडे, तालुका राधानगरी या गावामध्ये परंपरेने चालत आलेली नित्य नेमाची ही एकादशी आणि ह्या एकादशीची कीर्तनरूपी सेवा आपल्याच गावचे सर्व भजनी मंडळ अध्यक्ष आहेतच. इथं पाटील महाराज असतील, सर्वच ओळखीचे आहेत, आपले वागणेकर महाराज असतील, किंवा सर्वांची नावे घ्यायला नको, सर्वच ओळखीचे आहेत, तात्या आहेत, बापू आहेत, सगळे आहेत. आणि विशेष करून प्रत्येक घरपती बऱ्यापैकी ओळखीचे असणारा समाज माझ्या तरी आहे. ज्यांच्या घरी येतो आमचे साधक मंडळीसुद्धा या गावामध्ये आहेत. आमच्या विनायकाश्रमामध्ये शिकत असलेले निरडुकर सर असतील, अरुण महाराज असतील, स्वप्नील महाराज आले नाहीत, रोहित महाराज आता येतीलच. ही सर्वांची काय नावं घ्यायला नको, पण या सर्वांच्या अनुषंगातून आजची ही निर्जला एकादशीची सेवा तुम्हा सर्वांच्या आशीर्वादातून माझ्या वाट्याला आलेली आहे. जी काही वेडीवाकडी सेवा असेल ती आत्मसात करायची आहे. कारण काही अभंगामध्ये फक्त 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते मी सांगून तुम्हाला गेलेलो आहे. या 3 गोष्टींचं वर्णन एकदा साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त या 3 गोष्टी समजल्या पूर्ण अभंगाचं निरूपण आपल्याला समजल्यासारखं होणार आहे. म्हणून या 3 गोष्टीचं फक्त येणाऱ्या वेळेत मला थोडंफार सारांश फक्त सांगून पुढे यायचं आहे. अभंग निवडण्याचं कारण मी शेवटी सांगेन किंवा आता सुरुवातीला सांगेन. आता जे आपल्या सध्या तोंडावरच आलेले आपण म्हणतो ती आषाढीची वारी आता सध्या आलेली आहे. 29 तारखेला माऊलींचं प्रस्थान आळंदीहून आता पंढरपूरच्या दिशेनं होतंय आणि त्यामुळं या वारीचं महत्त्व आजच्या एकादशीला जर सांगितलं, किमान इथं उपस्थितांमध्ये एखादं जरी ते आता पंढरपूरच्या वारीमध्ये जरी सामील झालं, मग ते माऊलीच्या दिंडीमध्ये असू दे किंवा तुकोबारायांच्या दिंडीमध्ये असू दे, त्यातील एक जरी व्यक्ती ती वारी करण्याकरिता गेलं तर माझं आज कीर्तन फळाला आलं असं मला वाटेल. म्हणून या अभंग मी आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. कारण का अभंग तुकोबारायांचा असा आहे की पंढरीची वारी आहे माझे घरी. तुकोबारायांच्या घरामध्ये कुळ परंपरेने चालत आलेली वारी आहे. कोणती? पंढरीची वारी. अनेक न करी तीर्थव्रत तुकोबाराय म्हणतात. दुसरं मला व्रत करायची गरज नाही आहे किंवा दुसरी वारी करायची काही गरज नाही. का तर कुळ परंपरेनं माझ्या वडिलोपार्जित पूर्वीपासून जी चालत आलेली आहे ती कोणती वारी आलेली आहे? पंढरीची वारी आलेली आहे. त्यामुळं काय झाले, मला आता दुसरं काहीही करायची गरज नाही आहे असं तुकोबाराई अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगतात. मग पंढरीची वारी श्रेष्ठ आहेच. प्रत्येकजण कदाचित जात असाल किंवा जाऊन आला असाल, इथून पाठीमागं भरपूर वाऱ्या तुम्ही केला असाल. तुकोबारायांनी सुद्धा अनेक वाऱ्या केलेल्या आहेत, चांगल्या वाऱ्या केलेल्या आहेत. दरवर्षी तुकोबारायांनी पंढरीच्या पांडुरंगाकडे जावावं आणि पंढरीच्या पांडुरंगानं मात्र खाली मान घालून उभं राहावं. एक वर्षी मात्र तुकोबाराय दर्शनला गेलेत. पंढरीची परमात्मा पांडुरंग परमात्मा तुकोबारायांच्याकडे बघू लागलेत. तुकोबारायांना आश्चर्य वाटलं, देवा इतके वर्ष मी वाऱ्या करतो, खाली मान घालून तुम्ही उभे असतात, आज मात्र तुम्ही माझ्याकडे पाहत आहात का आणि कशा करिता? मागण्याची आस पाहे तुम्हाकडे. अहो तुकोबाराय, एवढी लोक माझ्याकडे येतात, असंख्य लोक येतात, काही ना काही तर माझ्याकडे मागतात. पंढरीची वारी करण्याच्या निमित्ताने येतात, पण ती काही ना काही तर माझ्याकडे मागतात. आणि मला सुद्धा असं वाटतंय की तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागावं. जो विद्यार्थी आहे, आता शाळा शिकत आहे, तो कदाचित पंढरपूरच्या वारीला गेला तर पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर तो विद्यार्थी म्हणतो, देवा मी ह्या वर्षी 10वीला आहे, पांडुरंगा मी ह्या वर्षी 12वीला आहे, मला फक्त यातून पास कर. विद्यार्थी दशा आहे, मागणं रास्त आहे. का? देवा मला पास कर. जो पास झालेला आहे तो पंढरपूरच्या वारीला गेलेला आहे, तो पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर पाया पडल्याने सांगेल, देवा मी आता पास झालोय, मला नोकरी लाव, मला चांगली नोकरी बघ. जो नोकरीला लागलेला आहे तो पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीला गेलेला आहे, पंढरीच्या वारीला गेलेला आहे, तो देवाकडे जाईल म्हणेल, देवा गेली 4-5 वर्ष झालं बघतोय, ह्या वर्षी तरी माझं किमान होऊ दे. कारण का आता जर पाहायला गेलं तर होणं फक्त अवघड आहे. काय म्हणजे इकडे होतात, सगळीकडे लग्न होतात आणि लग्नही व्हायलाच पाहिजे. जो शिक्षण पूर्ण झालेला आहे, नोकरी सुद्धा लागलेली आहे, 4-5 वर्ष झाली, लग्नच ठरेना, म्हणून तो पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरीच्या वारीला गेल्यानंतर म्हणतोय, देवा ह्या वर्षी तरी माझं होऊ दे.
कारण का एकीकडे काळ असा होता 90च्या दशकामध्ये ज्यांची लग्न झाली त्यावेळी लग्नसुद्धा झालं, त्यांचं पार पडलं आणि सासऱ्यांनी खुश होऊन जावायला एक रेडिओ गिफ्ट दिला, म्हणजे भेट दिला, खुश होऊन जावायला. 2000च्या कालावधीमध्ये ज्यांची लग्न झाली त्यांनी सायकल्या घेऊन दिल्या. 2010च्या दरम्यान यांची लग्न झाली त्या सासऱ्याने जावायला खुश होऊन 2 व्हीलर गाड्या दिल्या, दुचाकी गाड्या. 2020 पर्यंत ज्यांची लग्न झाली काही जणांनी 4 चाकी 4 व्हीलर गाड्या दिल्या. 2021 नंतर कोरोनानंतर इतकं बदललंय, आता म्हणतात काही नको, किमान पोरगी तरी द्या. काहीच नको म्हणता, फक्त पोरगी द्या. इतकी परिस्थिती आता बिकट आली आहे लग्नाची, फक्त जाता विषय निघालाय म्हणून सांगितलं. मग प्रत्येक जण पंढरीच्या वारीला गेल्यानंतर देवाकडे काही ना काहीतरी मागतो. तुकोबारायांच्याकडे सुद्धा देव पांडुरंग परमात्मा एक बघू लागले आणि म्हणाले काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणाले देवा मागण्याच्या अगोदर तुम्हाला इतकं दिलेस, माझी काही तुझ्याकडे मागायची इच्छा अजिबात नाही आहे, फक्त तू म्हणतोस ना म्हणून. हरी म्हणसे काही मागा, म्हणसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. काय तुकोबारायांचं मागणं आहे देवाकडे पंढरीच्या वारीला गेल्यानंतर, देवा मला फक्त हेच दे, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा मला तुझा विसर होऊ नये, हे माझ्या पदरात दान दे. मग गुण गाईन आवडी. का तर मुखामध्ये सतत विठ्ठलाचं नामस्मरण तुकोबारायांचं असतं, म्हणून देवाकडे मागणं तुकोबारायांनी मागितलं. काय हेची दान देगा देवा, मला तुझा विसर न व्हावा. म्हणजे पंढरीची वारी करायला गेल्यानंतर तुकोबारायांनी देवाकडे हे मागितलं. आज आपण काय मागतो ते बघा, कारण का तरुण पिढीचा इतिहास मी आलोय. शिक्षण करत असलेली मुलं काय मागतात, शिक्षण झालेली मुलं देवाकडे काय मागतात, पंढरीच्या वारीला गेल्यानंतरचा विषय चालू आहे. नोकरी लागल्यानंतरची मुलं काय मागतात, तिथंपर्यंत झालं. आता आपला समाज, आता बहुतांशी 29 तारखेला ज्यांचं प्रस्थान होईल ते हळूहळू 20-21 दिवसांचा प्रवास करत करत पंढरपूरच्या वारीला विठोबारायांच्या पंढरपुरामध्ये पोहोचतील. तिथे गेल्यानंतर पददर्शनाच्या मार्गातून विठ्ठलाचं दर्शन घेतील आणि त्यावेळी मग तो मागतील. काहीतरी वर्षाचं मागणे नियमाचं असतं, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं मागणं. पंढरपूरची वारी करत असताना मागणं. मग काही आपली ज्येष्ठ मंडळी असतील ती जातील, म्हणतील देवा अजून ह्या वर्षी पाऊस समाधानासारखा झालेला नाही आहे, फक्त देवा पाऊस थोडा व्यवस्थित पाड. का पेरून जे आलेलं आहे 21 दिवसापूर्वी त्याच्यापासून आताच तुझ्या वारीतच आहे. काय झाले मला माहिती नाही, पेरायचं काम मी केलंय, पीक कसं वाढवायचं हे तुझ्या हातात आहे देवा, फक्त पाऊस व्यवस्थित पाड आणि पेरलेलं जे पीक आहे, बीज जे आहे ते फक्त वाढवायचं देवा तू काम कर. हे आपलं तुमचं आमचं मागणं देवाकडे असेल. काही महिला भगिनी वगैरे जातील देवाला म्हणतील 21 दिवसापूर्वी घरातून आलेलो आहे, एकटीच आलेलो आहे, माझा कुंकवाचा धनी तेवढा घरात सुरक्षित ठेव. आयुष्यभर ज्यानं मला जोपासलेला आहे देवा त्याला तेवढं सुरक्षित ठेव. हे काही महिलांचं मागणं पांडुरंगाकडे असेल. कधी पंढरीची वारी करत करत आल्यानंतर जो 21 दिवसाचा प्रवास शेवटच्या टप्प्यापर्यंत येईल आणि साक्षात पांडुरंगाचं दर्शन होईल, त्यावेळी पंढरीच्या वारीच्या निमित्तानं आपलं ते देवाकडे मागणं असेल. मग पंढरीची वारी सर्वांनी करावं असं कुठं सांगितलेलं नाही आहे की फक्त काहीच लोकांनी फक्त पंढरीची वारी करावी असं कुठं नाही सांगितलं. प्रत्येकाने पंढरीची वारी केली तरी चालते. का तर ते उत्तम अधिकाऱ्याचं लक्षण आहे. पंढरीची वारी करणं म्हणजे उत्तम अधिकाऱ्याचं लक्षण आहे. ज्याने या जन्मात किंवा पूर्वजन्मात मल आणि विक्षेप हे 2 दोष निवृत्त केलेले आहेत आणि आता अज्ञानासह वर्तमान निवृत्तीकरिता तो साधन चतुष्टय युक्त आहे, तो खरा वेदांत शास्त्र विचाराचा अधिकारी आहे. आणि या अधिकाऱ्याला भगवान परमात्म्याने कृपा केली, पूर्ण ज्ञान झालं. पूर्ण ज्ञान हे अभ्यासानं होत नाही, पूर्ण ज्ञान हे साधनेनं होत नाही. पूर्ण ज्ञान हे भगवान परमात्म्याची कृपा जर अंतकरणावरती असेल तर निश्चित रूपानं ज्ञान होतं. का तर हे मी नाही सांगत, 4थ्या अध्यायामध्ये 38व्या क्रमांकाच्या श्लोकमध्ये सांगितलेलं आहे. कुणी देवानं सांगितलं अर्जुनाला, अर्जुना ह्या जगामध्ये जर पवित्र काय असेल तर ते आहे फक्त ज्ञान. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. अर्जुना ह्या जगामध्ये पवित्र जर काय असेल तर ते आहे ज्ञान.
पहिल्यांदा हे तू आकलन कर, मिळव, आपोआप अधिकारी होशील. कारण का उत्तम अधिकाऱ्याचं लक्षणच ते आहे. पंढरपूरची वारी करणे हे त्याचं परमप्रयोजन आहे. शास्त्रानं 2 प्रयोजन सांगितलेत, एक परमप्रयोजन आणि 2 सांगितलं अवांतर प्रयोजन. परमप्रयोजन कशाला म्हणावं आणि अवांतर प्रयोजन कशाला म्हणावं? सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती प्रत्येक जीव मात्राला अपेक्षित आहे, म्हणून मोक्ष हे आपलं परमप्रयोजन आहे. आणि जर मोक्षालाच जायचं असेल तर फल आणि ज्ञान ही 2 साधनं सोबत पाहिजेत, तर ते आहे अवांतर प्रयोजन. पंढरीची वारी करणं म्हणजेच मोक्षाला जाणं, परमप्रयोजन आहे वारकऱ्याचं. प्रत्येक वारकऱ्याचं ते परमप्रयोजन आहे. म्हणून परमप्रयोजन कधी विसरू नये माणसानं. अवांतर प्रयोजन ही फक्त साधनं आहेत, फल आणि ज्ञानसारखी, ती मात्र सोबत असली पाहिजेत. तर निश्चित रूपाने आपण कुठं जातो? परमप्रयोजनाची प्राप्ती करत असतो. साधं सोपं व्यवहारातलं उदाहरण, मगाशी विषय सांगितला लग्नाचा. ह्या गावामध्ये सुद्धा लग्न होतात, महाराजांनी सांगितलं. त्या लग्नामध्ये एखाद्या वेळेस, लक्षात घ्या, एखाद्या वेळेस जर तिथं फोटो शूटिंग असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं, काय फरक पडत नाही. ते लग्न होत असताना दारात मंडप पाहिजेच असं काय कुठं लिहून ठेवलेलं नाही, किंवा मंडप असावाच असं नाही. मंडप असला तरी चालतो, नसला तरी चालतो. ते लग्न होत असताना व्हिडिओ शूटिंग असलं तरी चालतं, नसलं तरी का व्हिडिओ शूटिंग पाहिजेच असं असतं? आताच खूप जमाना वाईट आहे. साखरपुडा झाल्यानंतरच लगेच सांगितलं जातं व्हिडिओ शूटिंग असलं तर बरं लग्नात. का? यांना रील्स तयार करून मोबाईलवर स्टेटस लावायचं असतं, म्हणून त्यांना काय म्हणतात, व्हिडिओ शूटिंग आधी पाहिजे. ती बाकीची असली नसली तरी चालते, खरं आधी व्हिडिओ शूटिंग पाहिजे. व्हिडिओ शूटिंग असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. वऱ्हाड असलं तरी चालतं, नसलं तरी चालतंय का नाही? चालतं, काय अडचण नाही. म्हणजे मंडप असला तर चालतो, नसला तरी चालतो. व्हिडिओ शूटिंग असलं तर चालतं, नसलं तर चालतं. फोटो असले तरी चालतात, नसले तरी चालतात. वऱ्हाड असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. नवरा असला तरी चालतो, नसला तरी चालतो. चालते काय? नवरा पाहिजे म्हणजे नवरा पाहिजेच. नवरा जर नसला तर लग्न पूर्णत्वास जाणार नाही किंवा लग्न होणार नाही. बाकीचे जे सगळं जे काय आहे, वऱ्हाड आहे, मंडप आहे, फोटो आहे, व्हिडिओ शूटिंग आहे, ते अवांतर प्रयोजन आहे. आणि ज्याचं लग्न होणार आहे, ज्या दोघांचं लग्न होणार आहे, ते परमप्रयोजन आहे. ती दोघं जर एकत्र असतील तर निश्चित रूपाने लग्न पूर्णत्वास जाईल, परमप्रयोजनाची प्राप्ती लग्नाची होईल, अन्यथा होणार नाही. बाकीची सगळं साधनं ही अवांतर प्रयोजन आहे. मला सांगण्याचा विषय असा आहे की प्रत्येक वारकऱ्याचं परमप्रयोजन हे वारी करणे आहे. एकदा पंढरीची पुण्य पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये परिधान केली की पंढरीची वारी, ज्याच्याकडून आपण माळ घातली त्या गुरुवरांच्या मुखातून तुम्हाला शब्द येईल, एक मंत्र दिलेला असेल ना तुम्हाला, आणि दुसऱ्यांदा ते गुरुवरे तुम्हाला विचारतील वारी कोणती स्वीकारणार आहात. मग तुमच्या स्वइच्छेची वारी, मग ती तुम्ही कोणतीही घ्या, काही अडचण नाही आहे त्यामध्ये. कोणतीही वारी घ्या. का? आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंगा. किमान आषाढी आणि कार्तिकी ह्या वारी श्रेष्ठ आहेत, त्यापैकी कोणतीही एक चालेल. चैत्र चालेल, माघ वारी चालेल, कोणतीही वारी चालेल, परंतु ती वारी गुरुवरांच्याकडून विचारली जाईल. ती वारी मात्र तुम्ही करणं हे तुमचं परमप्रयोजन आहे. बाकीची काही करा तुम्ही, मग कोकणातली वारी करा किंवा आणि कुठली तरी वारी करा, त्याच्याशी काय देणं घेणं नाही आहे. परंतु ज्या अर्थी पंढरीची तुळशीची पवित्र माळ गळ्यामध्ये परिधान केलेली असेल, त्यावेळी अर्थी पंढरीची वारी करणं हे प्रत्येक वारकऱ्याचं परमप्रयोजन आहे. का? तर विषय अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे. अधिकारी झाला, विषय प्रयोजन मी तुम्हाला सांगितलं. कारण का विषय जो आहे प्रत्येकाच्या देहामध्ये हे विषय आहेत. मग त्यामुळे पहिला आहे गंध, दुसरा आहे रस, तिसरा आहे रूप, चौथा आहे स्पर्श आणि पाचवा आहे शब्द. प्रत्येकाचे शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक भूताचा एक एक गुण आहे. या गुणाद्वारे आणि 5 ज्ञानेंद्रियांच्याद्वारे हा जीव 5 विषय भोगीत असतो. आणि हे एकदा विषय समजायला लागले, ते इंद्रिय भोगायला लागले की सहजासहजी पंढरपूरला कोण सोडत नाही. कारण का पंढरपूरची वारी करायचं म्हटलं तर असंख्य समस्या आपल्या डोळ्यासमोर उभ्या असतात. 29 तारखेला जायचं आहे, घरातून 20 तारखेपासूनच उद्यापासून सांगायला सुरुवात होईल, अहो म्हैस तरी व्यायला झालेले आहे, तिचं तेवढं सुरळीत लावा आणि मग पंढरपूरच्या वारीला जावा. अहो तुम्ही गेला तर ती गाय धार देत नाही, काय करणार सांगा, मग पंढरपूरच्या वारीला जावा. समस्यांचा अतिशय मोठा डोंगर पंढरपूरच्या वारीला जात असताना असतो. मग तुम्ही चालत करा, रेल्वेनं करा,
दुचाकीनं करा किंवा स्पेशल 4 चाकी गाडी करून करा. आमच्या सद्गुरू तळाशेखर महाराजांनी सायकलवरून महिन्याची वारी केली. आता सहजासहजी सायकलवरून जाणार मी तरी कोण बघितलेलं नाही. आणि ती वारी जी सद्गुरू तळाशेखर महाराजांनी तळाशी इथून वारी चालू केलेली आहे, एक ती वारी अशी आहे, जाताना पण आणि येताना पण पायी चालत आहे. माहिती घेऊन बघा तुम्ही. जाता येता चालत. 1972चा कालावधी आला आणि फार मोठा दुष्काळ पडलेला होता त्या वर्षी. त्यामुळे समाजातली काही लोक मंडळी जमलेत आणि सद्गुरू तळाशेखर महाराज यांच्याकडे गेलेत. कशाकरिता? महाराज, यावर्षी प्रचंड दुष्काळ आहे, आम्हाला वाटेतून चालत चालत खूप जायचं आहे, पाण्याची सुद्धा गरज असते, दुष्काळ पडलेला आहे, अजून निसर्गानं सुद्धा साथ दिलेली नाही आणि पाणी ह्या वर्षी नाही आहे. महाराज, ह्या वर्षी फक्त वारी थांबू दे का? त्यावेळी सद्गुरू तळाशेखर महाराज कडाडल्याने म्हणाले, ज्याला यायचं आहे तिने माझ्यासोबत या, तुम्ही नाही आला तर मी एकटा जायला तयार आहे. का? हीची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुकून दे हरी. संतांच्या वचनाला जागायचं काम हे संतच करत असतात. सद्गुरू तळाशेखर महाराज यांनी वारी स्वीकारली, चालत लागले. पाठोपाठ सगळा समाज आला. वारी बघता बघता पूर्ण झाली, जातानाही पूर्ण झाली, येतानाही पूर्ण झाली, कशाचीही अडचण नाही. हे उपकार कोणाचे आहेत? काय सांगू आता संतांचे उपकार. हे उपकार आहेत संतांचं आमच्यावरती, तुमच्या आमच्यावरती हे उपकार आहेत. का? तर त्यांनी झोपलेल्यांना जाग केलं, जागलेल्यांना चालतं केलं आणि चालणाऱ्यांना सांगितलं, भगवी पताका खांद्यावरती घ्या आणि नुसतंच चालू नका, तर ती पंढरीची वारीची वाट चाला. का? तर हे संतांचे उपकार आमच्यावरती आहेत. आणि ते काय करतात? मज निरंतर जागविती. वारंवार आम्हाला ते संतांचे उपकार जागवतात, दिशा देतात. आणि नुसतं जागवतातच नाही तर ते संत शिकवतात सुद्धा, उपदेश सुद्धा आपल्याला करतात. सहज बोलतात, परंतु उपदेश असतो. वारीला चला माझ्यासोबत, हा त्यांचा उपदेश आहे, तो त्यांनी जोपासला. म्हणून त्यांची वारी जाता येताही सुखासमाधानानं सुरक्षितरित्या पार पडली. हे फक्त संतांचे उपकार आहेत. आणि तुम्ही आम्ही मात्र वारी करत असताना आमच्या असंख्य समस्या डोळ्यासमोर. समस्या नाहीत कोणाला या जगामध्ये, प्रत्येकाला समस्या आहेत. एक म्हणाला मला ताजमहल बांधायचा आहे, दुसरा म्हणाला मलाही ताजमहल बांधायचा आहे. पहिल्यानं दुसऱ्याला विचारलं तुझी काय समस्या आहे? पहिला म्हणाला मला मुमताज मिळणं झाली म्हणून मी ताजमहल बांधणं झालोय. आणि दुसरा म्हणाला माझी मुमताज मरण झाली म्हणून मी ताजमहल बांधणं झालोय. ह्या जगामध्ये समस्या कोणाला नाही? अहो, समस्या प्रत्येकाला आहे, परंतु समस्या निवारण्याकरिता संतांचं साहित्य आहे. आणि संतांनी जी आपल्याला आदर्श म्हणून घालून दिले पंढरीची वारी, ही आपल्याला वारी महत्त्वाची आहे. आणि म्हणून ती वारी तुम्ही आम्ही सर्वांनी करायची. का? तर त्या वारीसारखं पुण्य पवित्र असं दुसरं काहीही नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी. ही कुळदैवत आहे माझं ते, आणि कुळ परंपरेनं चालत आलेली आहे, ती वारी मी करतोय. त्यावेळी तुकोबारायांनी चालत चालत वाऱ्या केल्या. आज आम्हाला एवढी साधनं आहेत, एवढी साधनं आहेत. मगाशीच मी सांगितली, दुचाकी गाडीने गेलं तर चालतंय, 4 चाकी गाडीने गेलं तर चालतंय, रेल्वेने गेलं तर चालतंय, तरीसुद्धा आपण जायला खालवर करतो. का? समस्यांचा डोंगर आपणा सोबत आहे, उभा आहे. 4 चाकी गाडी घेतली, वेशीच्या बाहेर गेलो, काही अंतरावरती गेल्यानंतर पहिला फोन घरातून असतोय, अहो कुठंपर्यंत पोचला? पंढरपूरपर्यंत जात नाही तोपर्यंत कितनं फोन असतोय, अहो मी आता पोचलोय. गेल्या गेल्या आपण काय करायचं? अहो धुळीच्या पायाने जायचं आणि त्या पांडुरंगाचं पहिल्यांदा दर्शन घ्यायचं. पहिल्यांदा कार्य आहे. परंतु नाही, आपण तिथं जातोय, 7 तास झाले, प्रवास करून आलेले, आता खूप कंटाळलेला आहे. म्हणून काय करतो? आधी खोलीवरती जायचं, निवांतमध्ये हातपाय धुवून स्वच्छ व्हायचं, तर आणून द्यायचं. आणि जाताना गाडीवरती बघायचं आपल्या बोजा किती असते. पंढरपूरला जाताना खूप काही बोजा असतो. असं जणू काय वाटतं की 4-8 दिवस राहायला चाललेत का महिना करून वर्षभर कायमचीच तिकीट राहायला चाललेत, एवढा बोजा त्या गाडीवरती असतो. फक्त जाताना कुणी ज्ञानेश्वरी घेऊन गेले तेवढा हात वर करा आणि सांगा मला. सगळं घेऊन जातात हो साहित्य, पंढरपूरच्या वारीला जातात सगळं साहित्य घरातलं घेऊन जातात. ज्ञानेश्वरी तेवढी घेऊन जात नाही आपण. का? आहे घरात. तिथं जायचं, खोलीवरती उघडायचं आणि वाचत बसायची. अडचण काय? एखादं पारायण होईल, भगवद्गीता तरी अजिबात नाही. मतदान गावात आणि मतमोजणी पंढरपुरात खोलीवर आमची असते. आणि तिथे गेल्यानंतर कार्य फक्त आपलं एकच, आज काय करायचं, काल काय केलं होतं आणि उद्या काय करूया. आपली चर्चा फक्त खोली बसून हीच. गावातल्या एखाद्या संस्थेची निवडणूक असते किंवा कुठल्याही राजकीय क्षेत्रातली निवडणूक असते. मतदान गावात
कुणाला मतदान केलं याची चर्चा पंढरपुरात खोलीवर. परमप्रयोजन आपण विसरलोय. गेलोय पंढरपूरच्या वारीकरिता, तिथे गेल्यानंतर नामस्मरण जे करायचं आहे, परमप्रयोजनाचं माध्यम जे संतांनी सांगितलं ते आपण स्वीकारलेलं नाही आहे. आणि नको ते गोष्टी आपण तिथं चलविचल करत असताना, विषय येत असताना अंतःकरणामध्ये अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध देवाशी जो आपल्याला आहे तो सांगितलेला आहे, तर अनुबंध चतुष्टय पूर्ण होतं. त्याचा आपणला विसर पडलाय. आणि हे सर्व चिंतन जर समजा पंढरपुरात खोलीवरती जाऊन केलं तरी काय अडचण नाही. एखादाच दिवसातून हरिपाठ सायंकाळच्या वेळी केलं, कुठल्या तरी मठावरती जाऊन प्रवचन कीर्तन श्रवण केलं तरी सुद्धा ते पुण्याचं कार्य आहे. मग आपण दर्शन रांगेत जायचं, 7 तास बाहेरनंच विचारायचं, अहो किती तास झाले आहात, तो सांगतोयच कालपासून उभा आहे, अजून दर्शन नाही झालं. ती सोबत 4 जण असतात, त्यांना पण म्हणायचं चल आता कशाला उभारतो, मुख दर्शन घेऊया, जाऊया खोलीवर. का? संध्याकाळी काय करायचं ठरलंय ते रात्रीच ठरलंय यांचं. ते मेनू करायला वेळ होतोय म्हणून अगोदर खोलीवर गाठायची. खोलीवरती जायचं आणि पुन्हा ती चर्चा. नशिबान देव दर्शन जरी झालं, मुख दर्शन म्हणतोय, मुख दर्शन जरी गडबडीन 10-20 मिनिटात, अर्ध्या तासात जरी घेतलं तरी पददर्शनच्या मार्गाला आपण जात नाही. मग नगर प्रदक्षिणा राहिली आपली बाजूलाच. अशी आम्ही पंढरपूरची वारी करतोय. जाताना असंख्य समस्यांचा जरी डोंगर आपल्या समोर जरी असला तरी तो पार करून पददर्शनानं जावं, पांडुरंगाचं दर्शन चरणस्पर्शानं आपण घ्यावं. का? वारकऱ्याचं परमप्रयोजन ते आहे आणि तेच आपण विसरलोय. कदाचित जरी गेल्यानंतर पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाला पददर्शन रांगेतून जात असताना आणि प्रसन्न झाल्यानंतर विचारलं, बोल भक्ता तुझी काय अडचण आहे, आपलं मागणं देवाकडे तेच राहील. देवा, घरातून निघताना मालकीन म्हणाली होती गाईचं तेवढं सरळ लावून जावा, माझ्या गाईचं तेवढं सरळ लाव. कधी? देव प्रसन्न झाल्यानंतर आमचं मागणं देवाकडं. काय उपयोग पंढरीची वारी करून? मागितलं आपण देवाकडं, कुणाचं मागितलं? काय उद्धाराचं साधन आपण मागितलं? कधीच नाही. मागणं सुद्धा आपलं संसाराचं आहे. उद्धार व्हावा असं आपण देवाकडे काहीच मागितलेलं नाही. हरी काय उद्धार मी पावेन, काय उद्धार मी पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. चित्ताची समाधान आपल्या कधीच नाही. कारण का शास्त्र असं सांगतं, मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते त्याला समाधान असे म्हणतात. आमच्या मनाची एकाग्रता कधीच झाली नाही. पांडुरंग परमात्मा प्रसन्न जरी झाला आणि देवा काय माग म्हटला तरी उद्धाराचं, संसाराचंच मागतो आपण, समाजाचं किंवा इतरांचं काय मागत नाही. म्हणून कदाचित येणाऱ्या वारीला मुख्यमंत्री जरी आलेत शासकीय पूजेकरिता तरी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी असते, या महाराष्ट्रावरला किंवा ह्या देशावरचा दुष्काळ तेवढा जाऊ देत, सर्वजण सुखी समाधानी राहू देत, हे मागणं असतं. पेपरला दुसऱ्या दिवशी मोठं हेडलाईन असतं. अगदी मागितलं तर ते बरं होईल, किमान मी म्हणतोय. नाहीतर गेल्या वेळी अबकी बार 400 पार, आता ह्यानी जाऊन मागतील अबकी बार 300 पार. त्यामुळं काय जर मागायचं असेल तर समाजाचं उद्धाराचं मागावं, वैयक्तिक देवाकडे काय मागू नये. गायीचं देव कधीच सरळ लावणार नाही. का? तर तुम्ही शरीरानं जरी पंढरपूरच्या वारीमध्ये असाल तर मनानं तुम्ही घरातच आहात अजून. त्यामुळं गायीचं सरळ लावायचं काम हे देवाचं नाही आहे, ते तुमच्या हातामध्ये आहे. त्याच्यासाठी डॉक्टर खूप आहेत. काय झालं ते त्याचा शारीरिक दोष ते पूर्ण करतील. गायीन जर देवानं जर गायीचं सरळ लावायचं असतं तर पंढरपूरच्या वारीला आम्ही कधीच गेलो नसतो. आणि हे सरळ लावायचंच असेल आणि सगळं काही व्यवस्थित घडायचं असेल तर वारकऱ्याचं परमप्रयोजन म्हणून पंढरीची वारी प्रत्येकानं करायची. का? तर तुकोबारायांनी सांगितलंय, पंढरीची वारी आहे माझे घरी, म्हणून पंढरीची वारी करायची. तुकोबाराय म्हणतात, पंढरीची वारी माझ्या कुळ परंपरेने चाललेली आहे, मला दुसरं तर तीर्थव्रत करायची काही गरज नाही. आपण तीर्थे करतो, असंख्य तीर्थे करतो, पंढरपूरची वारी सोडून असंख्य आपण तीर्थे करतो, परंतु ती तीर्थे कोणासोबत करतो याचं जास्त महत्वाचं आहे. हे जास्त महत्वाचं आहे. तीर्थे कोणासोबत करावीत? संतांच्या सोबत, गुरुवर्यांच्या सोबत तीर्थे करावीत. का? तर तीर्थयात्रेहून आल्यानंतर समाधान हे फक्त देवाचं पाहिजे का संसाराचं पाहिजे? कशाचं पाहिजे समाधान आपल्या मनामध्ये? देवाचं दर्शन मी घेऊन आलेले, तीर्थयात्रा मी पूर्ण करून आलेले आहे, त्याचं समाधान मनावरती असले पाहिजे, तर ती वारी श्रेष्ठ ठरेल.
आमचं समाधान फक्त सगळं काय जे असेल ते ते फक्त संसाराचं आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी, तुकोबाराने सांगितलं. माझ्या घरात पंढरपूरची वारी आहे. मला आता दुसरं तीर्थव्रत काही करायची गरज नाही. आपण करतो तीर्थे, असंख्य तीर्थे करतो, कोणासोबत करतो ते फक्त पहिल्यांदाच लक्षात घ्या. वरतं कोकणामध्ये जर जायचं झालं आता थोड्या दिवसानंतर पावसाळा चालू झाल्यानंतर धबधबा लागेल. धबधबा चालू झाल्यानंतर लगेच जवळच्या क्षेत्रामध्ये आपण ते करायला जाऊ. कोणासोबत जाऊ? मित्रांच्या सोबत जाऊ. तिथं गेल्यानंतर भरपूर काही मजा होईल, परंतु पंढरीच्या वारीचं सुख तिथं मिळणार नाही. धबधब्यामध्ये जाऊन सुख मिळणार नाही. का? परमप्रयोजनाची वारी सोडून आपण अवांतर प्रयोजनाची साधनं स्वीकारलेली आहेत, म्हणून तिथं ते सुख मिळणार नाही. मित्रांच्या बरोबर जाऊन अनेक मजा करता येईल, पण त्याच मित्रांना सोबत घेऊन जर पंढरपूरच्या वारीमध्ये गेलो तर निश्चित रूपानं समाधान मिळेल. ती तीर्थयात्रा होईल. मग पंढरपूरची वारी भरे भल्यापैकी पंढरपूरची वारी सुद्धा होईल. आणि ती वारी करून आल्यानंतर गावामध्ये आल्यानंतर जे समाधान मिळणार आहे ते समाधान तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. मग वारकऱ्याचं परमप्रयोजन प्राप्त झालं. पंढरपूरची वारी केली. तुकोबाराने जशी केलेली आहे, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत. मी आता दुसरं काही करत नाही. पंढरपूरची वारी करून आलेलो आहे. आता पूर्ण झाली आमची वारी, आमची वारी झालेली आहे. मग आता कार्य आमच्या डोळ्यासमोर एक समस्या असते. आणि पुन्हा का? आता देव पावून द्यायला पाहिजे. काय करायला पाहिजे? मावदं करायला पाहिजे. करताय ना सगळीजण? म्हणजे वर्षातून एकदा वारी करून आल्यानंतर मावदं तरी करताय का? करताय. तुमच्यापैकी वारीला कोण जाते? बऱ्यापैकी सगळेजण जातात का? नाही जात कोण? कारण का सरवडे हे गाव, बऱ्यापैकी तळाशी हे गाव, ही 2 गावं अशी आहेत. या गावामध्ये बऱ्यापैकी कोण नाही म्हणत नाही. असं बघा, काही प्रश्न विचारले लगेच उत्तर तयार. अभंग सांगितला की महाराज बोलते तसं अभंग सर्व समाज बोलत असतो. याचं खूप समाधान असतं. ही 2 गावं अतिशय ज्ञानी आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ आता निंढुरी ही गाव एक तयार व्हायला लागले. असं महिला वर्ग वगैरे सगळं काही जसे महाराज बोलतात त्याच्या पुढचं त्यांना माहिती असतं आता महाराज नेमकं काय बोलणार आहेत ते. एवढी गावं ही 3 तज्ज्ञ व्हायला लागले. महाराज आता काय बोलणार आहेत ते 100% त्यांना माहिती असतं. बरोबर अशी ही 2 गावं माझ्या अनुभवातली. आणि तिसरं आता गाव हळूहळू पुढे येते, ते गाव म्हणजे निढोरे. खूप काही आध्यात्मिकमध्ये तरबेज आहेत ही गावं. आणि मग मावदं करायचं. मावदं करायचं झालं तर नेमकं काय करताय घरी? काय करत नाही? करत नसाल तर नाही म्हणून सांगा. मी काही जेवायला येणार नाही, कारण का आज एकादशी आहे माझी, तरी एकादशी उपवास आहे. दुसऱ्या चरणावरती ह्यावरती बोलणार आहे मी, अजून वेळ आहे म्हणून सांगतोय. पंढरपूरची वारी करून आल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक समस्या असते, ते आता मावदं करायला पाहिजे. गावातला काही आपला समाज जो आहे, जे माझे जवळचे नातलग आहेत किंवा मला मानणारे जे वारकळी वर्ग आहे, त्यांना आता घरी माझ्या काय करायला पाहिजे? जेवायला बोलवलं पाहिजे. आणि मग आपण मावदं करायचं आहे. कारण का येताना सगळी आपली खरेदी करून झालेली आहे. पंढरपुरातनं येताना सगळी खरेदी करतो आपण. खेळणं तर अजिबात आपण घेत नाही बघा. पंढरपूरला गेल्यानंतर काय कोण घेत आहे? ज्या अर्थी हसला या अर्थी तुम्ही अजिबात घेत नसणार. का? घरात कोणाच्या लहान मुलं अजिबात नाहीत. दारात आल्यानंतरच ते म्हणतं, अगं आई मला काय पंढरपुरातनं आणलं सांग. अहो बाबा मला काय आधी आणलं सांगा. त्याला फक्त एवढंच म्हणायचं, मी तुला काय आणलेलं नाही. आणि तेवढा हुमऱ्याच्या पाय आत तेवढं टाकून बघायचं. जितके दिवस पंढरपूरची वारी केली, 1 मिनिटात ते मूल घालवते. का? मला काय आणलं नाहीस म्हणून. बरं सगळं आणलंय तुम्ही, सगळं आणलंय पंढरपुरातनं येताना. फक्त हात वर करून सांगा, मी येताना हरिपाठाचं एक आमच्या घरातल्या लहान मुलाला ग्रंथ आणलेला आहे, किंवा भगवद्गीता आणलेली आहे, किंवा ज्ञानेश्वरी तुकोबारांचा गाथा आणलेला आहे. आमच्या घरातल्या मुलाला, लहान मुलाला आणले म्हणून हात वर करून सांगा. कधीच नाही. बरं खेळणं मी अजिबात आणायला नाही म्हणून हात वर करून सांगा. नाहीच. म्हणजे जे पाहिजे, ज्या मुलांना जे संस्कार घडवायचे आहेत, जे परमप्रयोजन पाहिजे, ज्यांच्या जीवनाचं अपेक्षित आहे, ते आपण त्यांना दिले नाही. नको ते खेळणं दिले. बरं खेळणं दिलं, किती दिवस ते मूल खेळतं तेवढं सांगा. किती दिवस खेळतं खेळण्यानं मूल? अहो 1-2 तास. 3ऱ्या तासाला ते खेळणं कुठं असतं घरातल्यांना सुद्धा सापडत नाही. बहुतांश वेळा टाळ सुद्धा आणले जातात पंढरपुरातनं. छोटे छोटे थाळ 50-60 रुपयाला मिळतात. त्या टाळाचा आता उपयोग आहे. येत्या आषाढी वारीला शाळेतून सांगितलं जाईल, अरे मुलांनो गावभर आता आपण काय करायची, माऊलीची दिंडी काढायची आहे. येताना उद्या वारकरी वेशभूषा परिधान करा आणि घराचा टाळ घेऊन या. गेल्या वर्षी आणलेला टाळ शोधून बघा सापडतो का त्या दिवशी? अजिबात नाही सापडत. का? एक टाळ एकीकडे आणि दुसरा टाळ एकीकडे असतो त्या मुलांचा. काही त्याला खेळणं म्हणजे खेळणंच वाटतं. म्हणून आपल्या डोळ्यासमोर समस्या जी असेल की आता काय करायचं आहे, मला आता मावदं करायचं आहे.
आणि मावदं करायचं म्हटलं तर घरातल्या सासूंच्या डोक्यावरती पहिल्यांदा हात असतो. का? कसे करतात मावदं इकडं? काय पाहिजे? मावदं करायचं म्हटलं तर काय पाहिजे? जेवायला तरी वारकऱ्यांना बोलवत आहे ना, म्हणजे माझा विषय बरोबर आहे. मग काय त्यांना वाढायचं काय करायचं मावदं करायचं झालं तर? हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जर आपण एखादा सण जर करायचा झाला, आता बेंद्राचा सण आलेला आहे, अगदीचे 4-5 दिवसावरती आलेला आहे, काय करणार त्या दिवशी? हां बघा नाही ते चकल्या केल्यात म्हणून चकल्याचं वाढशील, तसं काय नाही ना. बरं ठीक आहे. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये पुरणपोळी देवाला जर पाहून द्यायचं असलं, नैवेद्य दाखवायचा असला तर पुरणपोळी दही भात यांनाच फक्त मान आहे का नाही? या नैवेद्यालाच फक्त मान आहे. पुरणपोळी, दही भात आणि पुरणपोळी हेच पाहिजे. आता आपलं हल्लीचं मावदं कसं झालं माहिती आहे? अहो जावा तिथं दुकानात 1 किलोभर श्रीखंड, आम्रखंड नाही तर फ्रुटखंड बासुंदी आणा, मी 4 चपात्या लाटते बघा, झालं बघा आमचं मावदं. काय कुठं चाललोय आपण? का पुरणपोळी का करत नाही आपण? बहुतांशी सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत. एक फक्त प्रश्न आहे, साधा सोपा व्यवहारातला प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं फक्त उत्तर मला द्या. बहुतांशी जणांची लग्न बऱ्यापैकी इथं झालेली असतील. काय कोण बिन लग्नाचं आहे ना? असलं तर सांगा मला, आता उद्यापासून काय काम नाही, पुढच्या एकादशीपर्यंत निवांत आहे. बायोडाटा द्या, फिरवून या कोणीकडे तर. एखादी मुलगी पाहायला गेल्यानंतर काय विचारतं तिला प्रश्न? कोणतरी म्हटलं स्वयंपाक, बरोबर आहे, अतिशय चांगला महत्त्वाचा प्रश्न आहे तो विचार. तुम्ही काय विचारता? काय जास्त विचार बा? नाव काय? वडिलांचं नाव काय? भाऊ किती आहे? बहीण किती आहे? शिक्षण किती झाले? तू आता काय करतेस? तुला काय करायची इच्छा आहे? याच्या व्यतिरिक्त दुसरं काय? वय, जन्मतारीख, उंची, झालं सगळं झालं. लग्न वगैरे ठरलं, लग्न पार पडलं. लग्न पार पडल्यानंतर पहिला सण बेंद्राचा आला. बेंद्राचा सण आल्यानंतर सुनबाईंनी सांगितलं, अहो पुरणपोळी तेवढी करता येत नाही. सासूचं लगेच डोक्यावरती हात. का? लग्नात बघायला गेलेली तेवढी सगळं विचारलंय आत बसून खोलीत. स्वयंपाक हो 1 नंबर स्वयंपाक येतो मुलगीला, 1 नंबर स्वयंपाक. पुरणपोळी करायचं म्हटलं की डोक्यावरती हात. का? सगळं करता येतो, पुरणपोळीच तेवढी करता येत नाही. काय म्हणजे आपलं जे साधन आहे, जी पंढरपूरची वारी करून आल्यानंतर देव पाहून द्यायचं आहे, मावदं करायचं आहे, ज्या देवाला अपेक्षित नैवेद्य जो आहे दही भात आणि पुरणपोळी, तेच तेवढं आपल्याला येत नाही. बाकीचं सगळं आपल्याला येतं. का? आज बाजारपेठेत सगळं काही उपलब्ध आहे. म्हणून पहिल्यांदा जर काय प्रश्न विचारायचा असेल, स्वयंपाक चांगला येतो ना, येऊ देतच बाळ, तुला पुरणपोळी करता आली पाहिजे. का? तर माझ्या घरात पंढरपूरची वारी आहे आणि ती मी वर्षातून एकदा करते, आणि ती वारी करून आल्यानंतर गावातले ठराविक समाज माझ्या घरात भजनासाठी येतो, आणि तो आल्यानंतर मला त्यांना पुरणपोळीचा प्रसाद त्यांना द्यायचा आहे, याच्याकरता तुला पुरणपोळी आली पाहिजे. म्हणून हिंदू धर्म संस्कृतीमध्ये प्रत्येक मुलीला पुरणपोळी ही करता आलीच पाहिजे. बेलेशिक लग्नामध्ये गेल्यानंतर विचारा, बघायला गेल्यानंतर मुलगी विचारा, थोडा वेळ राग येईल, काय विचारायलात? नाही, पहिला प्रश्न काय असेल? बाळ स्वयंपाक करता येतो तुला, मान्य आहे, पुरणपोळी तेवढी करता येते का सांग? नाही आम्हाला विचारायला लागते. दुसरा कोणतरी विचारलं की गबस कशाला मध्ये काय नाही ते विचारतोस, आमच्या मनामध्ये बरं नाही, जे पाहिजे आहे ते आम्ही विचारत नाही, नको नको ते विचारतो. हे गरजेचं आहे. का? तो तुकोबारायांच्या घरात जी पंढरपूरची वारी होती, ती वारी करून आल्यानंतर दुसरं तीर्थव्रत दुसरं काही करत नव्हते. पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखवायचा आणि ती पंढरपूरची वारी पूर्ण झाली असं त्यांना वाटायचं. आणि ही वारी पूर्ण झाल्यानंतर मग दुसऱ्या चरणामध्ये तुकोबारायांनी सांगितले, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. व्रत एकादशी सुद्धा मी करतोय, व्रत एकादशीचं मी व्रत करतोय, आणि उपवास सुद्धा मी त्या दिवशी करतोय. आजची एकादशी कशी असते मला काय माहीत नाही. तुम्ही काय काय खाऊन आलेला आहात, फराळ काय काय घेतलेला आहात, मी तरी बघायला आलेलो अजिबात नाही. परंतु एक कल्पना म्हणून सांगतो, आता हल्लीच्या काळात काय काय इतके पदार्थ उपवासाचे आलेत, 1 दिवसाचं जेवण बरं एवढं ते फराळाचे पदार्थ आता आलेले. खिचडी असतेच, शेंगदाणे असतात, लाडू राजगिरीचे असतात, केळी तरी काय बघायलाच नको, आता एवढी मार्केटमध्ये केळी आहेत, सगळं काही असतं. आणि वरनं काय म्हणायचं, व्रत एकादशी करीन उपवासी. तुकोबाराय म्हणतात काय एका दिवसानं काय जीव जातोय का? उपवास जर व्यवस्थितरित्या जर पूर्ण केला, काय नाही, देवाचं नामस्मरण कर, फक्त बसायचं. काय तुझा जीव जातो एका दिसे, फराळाच्या मिसे धनिगेशी. काय 1 दिवस उपवास असा केला तर काय होणार? काय देवाचं नामचिंतन करत उपवास तो पूर्ण करायचा, काही होणार नाही. माणसं बिन जेवता 21 दिवस अनुष्ठान करत असतात.
आम्हाला एक दिवसाचं एकादशीचं व्रत न खाल्ल्यानं काय होत नाही. सकाळी पण पाहिजे, सायंकाळी पण पाहिजे. आता तर एक भाकरीची पद्धत आली आहे, काय म्हणतात त्याला माहिती नाही. एके ठिकाणी मी गेलो होतो, महाशिवरात्र, कोळवण, कोळवण पण, आणि महाशिवरात्रीचं एक कीर्तन सेवा होती. महाराज फराळा बसा, फराळा बसले, महाराज भाकरी ताटात. मी म्हटलं हे काय हो? तर नाही, ते शाबूचं आणि ते वरीचं वगैरे पीठ आता नवीन आम्ही तयार केलेलं आहे, आपण ह्यापासून भाकरी करतो. अरे वा, चांगला आहे म्हटलं, दररोज एकादशी यावे असं जर असेल तर. मी म्हटलं सायंकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी फराळ करत नाही तर सुद्धा भाकरी पदरात. काय कुठं चाललोय आपण? व्रत एकादशी करीन उपवासी. का एका दिवसाचं व्रत सुद्धा आपल्याला तसं करायला घडत नाही. काय अडचण आहे? देवाचं अहर्निशी मुखात नाम घेऊन ते व्रत करायचं आहे. तुकोबाराने जसं केलंय तसं आपणला करायचं आहे. अडचण काय? पंढरपूरची वारी सुद्धा आपण त्या मार्गाने केली आहे. मग व्रत सुद्धा कसं केलं पाहिजे? त्याच मार्गाने केलं पाहिजे. उपवास धरून केलं पाहिजे. आणि उपवास करत असताना मुखामध्ये नाव पाहिजे. कुणाचं? देवाचंच नाव सतत पाहिजे. आज आमच्या मुखामध्ये काय काय असतं माहीत नाही. मुलांना सहज घरात आगाऊपणा जर काही केला तर आपण त्याला फटदिशी काय करतो? एक सपाटा लावतो आणि मुखामध्ये लगेच नको ते येतं. प्रसंगी हात सुद्धा उचलतो आपण. उचला, काय अडचण नाही. मुख सुद्धा उचला, काही अडचण नाही. फक्त कारणं त्याला वेगळी आहेत. जर मुख, जर तोंड उचलायचं झालं मुलांच्यावर, ते फक्त कौतुकासाठी उचलायचं. आणि जर हात उचलायचा असेल तर तो शाबासकी देण्यासाठी हात उचलायचा. हे फरक त्यामध्ये. आमच्या घरामध्ये एक मुलं आहे, भावाचा आमच्या मुलगा आहे, छोटासा आहे, लहान आहे. त्याने एक दिवस असा थोडासा आगाऊपणा केला. आगाऊपणा केल्यानंतर आमच्या आईनं काय केलं? जवळ घेतलं आणि त्याला एक साधारण चापट मारलं. चापट मारल्यानंतर तो असं केला, बाजूला गेला, काही बोलला नाही. त्या दिवशी संध्याकाळी आमच्या घरी म्हैशी जास्त आहेत आणि आमच्या आईंचा एक स्वभाव असा आहे, म्हैशीने जर धार, दररोज देणाऱ्या म्हैशीने जर धार व्यवस्थित नाही दिली तर तिची शहानिशा करायची. आज म्हैशीने ह्या धार का दिली नाही अशी शहानिशा करायची. असा आमच्या आईंचा स्वभाव आहे. का दिली नाही तिने धार? आई नियमाप्रमाणे संध्याकाळची वेळी गोठ्यामध्ये गेली, धार वगैरे चालू होती. एक म्हैशी झाली, दुसऱ्या झाली, तिसऱ्या म्हैशीची धार जवळ घेतात. खरं म्हैस काय आपल्या ते रेडकं आपलं लहान असतं, त्याला पण जवळ घेणार नाही, आईंना पण जवळ धारच देईना अजिबात. नंतर आईंच्या लक्षात असं आलं की रेडकू सुटलेलं आहे आणि त्यानं सगळं काही झालेलं दूध पिलेलं आहे. आमच्याकडे एक म्हैस अशी आहे की ती रेडकाच्या सवयीची आहे. ती स्तनाला सोडल्याशिवाय पाणा घालत नाही किंवा धार देत नाही. त्या दिवशी ते रेडकू सुटून धार, सगळं दूध काही पिलं होतं आणि आलं होतं. तो दिवस झाला, दुसऱ्या दिवस उजरला. दुसऱ्या दिवशी आता सुट्टीचा, कालपासून शाळा चालू झाली, तो पण लगेच 2-3 दिवस सुट्ट्या. आज मुलं फक्त शाळेत गेलेत. दुसऱ्या दिवशी मुलांना थोडासा आणि आगाऊपणा केला, त्याला जवळ घेतला आणि एक चापट मारली. चापट मारल्यानंतर त्यानं आणि खाली मान घातली आणि पुढं जात जाता म्हणाला, आज सुद्धा म्हैस धार देणार नाही. आई म्हटली, हो असा का म्हटला? म्हणाली, इकडे म्हणाली, काय म्हटलंस? काय नाही म्हटलो. म्हणला, नाही तू काहीतरी म्हटलंस. काय नाही म्हटलो म्हणला. बघत बसली आई. थोडा वेळ झाला, तो पाठीमागच्या दरवाजाने गेला. घराच्या पाठीमाग आमचा गोठा आहे, तिथं गेला, रेडकाला सोडलं ते रेडकू सरळ म्हैशीच्या दारात सरळ गेलं, थांबलं ना अजिबात आधीमध्ये. आईनं बघितलं, ठीक आहे म्हटली, आता लक्षात आलं. इकडे म्हटली, काय म्हटलं होतास मगाशी? काय नाही म्हटलो. मग आईच्या लक्षात आलं, काल जी म्हैशीनं धार जी दिली नव्हती, रेडकू सुटलं नव्हतं, यानं सोडलं होतं. म्हणजे हल्लीच्या मुलांच्या नादाला आपण लागायला. मुलं काय करतील, कधी काय करतील याचा नेम नाही. म्हणून मुलांच्यावरती संस्कार जर करत असताना तोंड उचला, भरपूर वेळा तोंड उचला, कौतुकासाठी उचला. हात उचलायचा असेल, शाबासकी देण्यासाठी हात उचलायचा, हे गरजेचं आहे आणि हे परमप्रयोजन आहे. हे कधीच विसरायचं नाही. का तर तुकोबारा म्हणतात, व्रत एकादशी करीन उपवासी आणि मुखातून गाईन अहर्निशी नाम. का नाम हे श्रेष्ठ आहे, अतिशय श्रेष्ठ आहे. आणि ते आपण काय करायचं आहे, कायम सकाळी उठल्या रामकृष्ण हरी म्हणत जरी उठलं तरी चालेल. झोपताना रामकृष्ण हरी म्हणत झोपलं तरी चालतील, शांतपणे झोप लागेल. का नाम हे श्रेष्ठ आहे, कधी न आटणार आहे, कधी न विटणारं नाम आहे. का? आणि ते सर्वांनी घ्यायचं आहे, तुम्ही आम्हीच नाही, सर्वांनी घ्यायचं आहे. माऊली म्हणते, हली गाते श्रोते आणि पहाते, चतुर विनोदी दूषिते,
गाते असतील तरी करा विठ्ठल स्मरण, श्रोते असतील तरी करा विठ्ठल स्मरण. नाव मुखामध्ये विठोबाचं घ्यायचं आहे, विठ्ठल स्मरण केलं पाहिजे आपण, आणि ते नाव मुखामध्ये सारखं यावं. भगवान परमात्म्याचं नाव मुखामध्ये सतत यावं. का तर ते कधी न आटणार आहे, कधी न विटणार आहे. जार अंडज जारज श्वेतज उद्भिज आटे, हरिनाम नाटे ते बरवे, जे नाटे ते नाम चित्ती. कारण का भगवान परमात्म्याचं नाव हे आहे, त्याचा नाश कधीच नाही. बाकीचं हे सगळं जे काही दिसणार आहे ते नाशभूत आहे, नाश होणार आहे. पण भगवान परमात्म्याचं नाव, म्हणून नाव हे श्रेष्ठ आहे. ते प्रत्येकाने धरावं, कंठामध्ये धारण करावं. भलेही पंढरपूरची वाट चालत असताना जरी तुम्ही बघा, ते वारकरी समाज वगैरे सर्वजण वाट चालत असतात, त्यांच्या मुखामध्ये नाव असतं. मग ते भलेही विठ्ठल विठ्ठल असेल, रामकृष्ण हरी असेल, एखादा अभंग असेल, ती सर्वजण म्हणत म्हणतच जात असतात. का तर त्यांना कधी एकदा ते पंढरीच्या पांडुरंगाची वाट चालत आलेलं आहे हे कळत देखील नाही. म्हणून मुखामध्ये सतत नाम असावं, त्यामध्ये आवड असावी, त्यामध्ये आदर सुद्धा असावा. नाम मुखामध्ये येण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, फक्त आवड आणि आदर ही महत्वाचं आहे. त्यामध्ये आवड पाहिजे. रावणाच्या मुखात पण नाव यायचं, कुणाचं? प्रभू रामचंद्रांचं नाव यायचं, पण त्यामध्ये आवड नव्हती किंवा त्याचा आदर नव्हता. तो सतत म्हणायचा, कोण हा राम, कोण हा साधू, कोण हा तपस्वी जो मला हरवणार आहे. नाव मुखामध्ये येतंय, परंतु त्यामध्ये आवड आणि आदर नाही आहे. रावणाच्या मुखात प्रभू रामचंद्राचं नाव आहे ना, परंतु आवड आणि आदर नसल्यामुळं त्याला जे काही भोगता आलं शेवटला, शेवटी मृत्यूच्या शय्येत त्याला जाता आलं. का? आणि मृत्यूच्या शय्येत असताना सुद्धा शेवटी तो थांबला होता, जीव पूर्ण गेला नव्हता. त्यावेळी मात्र त्यानं सोबत असणाऱ्या विचारलं सहकाऱ्यांना की माझा आता जीव जात नाही आहे किंवा जात नाही. आणि शेवटच्या अंतिम क्षणामध्ये आल्यानंतर प्रभू रामचंद्र ज्यावेळी शेजारी आले, त्यावेळी प्रभू रामचंद्रानं त्यांनी म्हटलं की मी तुझ्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत मोठा आहे, मी वयानं मोठा आहे, तुझ्यापेक्षा बुद्धीनं मोठा आहे, तुझ्या कुटुंबापेक्षा सुद्धा माझं कुटुंब मोठं आहे, परंतु या युद्धामध्ये मी हारलोय. का? तो तुझा भाऊ तुझ्या सोबत होता आणि माझा सक्का भाऊ मात्र माझ्या विरोधात होता, म्हणून मी आज हारलोय. म्हणून कौटुंबिक एकता अतिशय महत्त्वाची आहे. मग ती पंढरपूरच्या वारीमध्ये असेल किंवा अन्यत्र घरामध्ये असेल, कौटुंबिक एकता महत्त्वाची आहे. मग त्यामध्ये नाम येतं मुखामध्ये, आणि नाम यावं देखील. काही फॉरेनर महिला की आणि त्यांच्याबरोबर पुरुष होते, ते पंढरपूरच्या वारीमध्ये आल्यानंतर त्यांच्या मुखामध्ये नाव, त्यांना का रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र किंवा एखादा अभंग म्हणता येणार नाही. आता फॉरेनर ती परदेशी सगळी आलेली होती, त्यांना काय म्हणता येणार? ती यायची, पंढरपूरची वारी आहेत म्हणायची, ते बघण्याचा फक्त आनंद लुटायचा. आणि पंढरपूरच्या दर्शनाला ज्यावेळी पालखीच तिथं व्हायची, त्यावेळी तिथं यायचीत, बघायचीत आणि ती त्यांच्या भाषेमध्ये वर्णन करायची. मग काय असायचं त्यांच्या मुखामध्ये नाव काय असायचं? वाव, सो ब्युटिफुल, वंडरफुल. आता आमच्या गावच्या एका बाईनं तिथं जाऊन काय म्हणावं त्यांना, त्या वर्णन त्यांच्या भाषेत करत होत्या. हे बायानं इकडे या म्हणली, हे वंडरपूर नवं पंढरपूर आहे म्हणाले. आता त्यांच्या भाषेची तुलना आम्हाला करून चालेल का? किंवा गावाकडच्या बायकांनी तिथं लक्ष घालून चालेल का? अहो, त्यांच्या मुखामध्ये त्यांचीच भाषा येणार. भले त्यांना रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल, रामकृष्ण हरी विठ्ठल हे जे मंत्र नाही म्हणता येत, एखादा अभंग नाही म्हणता येत, परंतु त्यांच्या भाषेमध्ये ते वर्णन करू शकतील. ते समजायला नसलं तर गप्प बसावं, परंतु नाही, हे आपलं. म्हणून कुठलेही श्रेष्ठ काही करत असताना मुखामध्ये देवाचं नाव पाहिजे, आणि ते श्रेष्ठ आहे. का? तर तुकोबारायांनी सांगितलंय म्हणून श्रेष्ठ आहे. व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशी मुखी नाम. सतत अहर्निशी सतत माझ्या मुखामध्ये देवा तुझं नाव असतं, आणि ते नाव कसं आहे? न अटणार आहे, न विटणार आहे, याचा नाश कधीही नाही. म्हणून व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशी मुखी नाम विठोबा रुखुमाई. व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशी मुखी नाम. कुठं? पंढरपूरमध्ये वारीला गेल्यानंतर जे आपण एकादशीची वारी पूर्ण करून ज्यावेळी येतोय, त्यावेळी आपण काय करायचं आहे? मुखामध्ये फक्त भगवान परमात्म्याचं नाव आपण घ्यायचं आहे, ते चिंतन आपल्याला करायचं आहे. मग तिथं गेल्यानंतर भलेही आपलं दर्शन होईल, पददर्शन होईल किंवा मुखदर्शन होईल, तो भाग वेगळा आहे. गर्दीच्या अनुषंगानं जरी आपण त्या देवाचं लांबून दर्शन जरी घेतलं, परंतु वारीला महत्त्वाचं आहे. म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या होत्या. एक आहे पंढरीची वारी, दुसरं आहे एकादशी व्रत, आणि तिसरं आहे विठोबाचं नाम.
हे जर मुखामध्ये जर असेल तर निश्चित रूपानं पंढरपूरची वारी ही यशस्वीरित्या होते. मग तिथे गेल्यानंतर तुम्ही पददर्शनचा मार्ग स्वीकारा किंवा मुखदर्शनचा स्वीकारा, मार्ग तो एकच आहे, परंतु जाण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. मग ते दुचाकी असेल, चारचाकी असेल, रेल्वे मार्ग असेल, एस-टी बस असेल किंवा काही असेल, अन्यत्र मार्गाने तुम्ही सर्वांनीच जाऊ शकताय. पण तिथं पांडुरंगाच्या समोर गेल्यानंतर मुखामध्ये हे सतत काय पाहिजे, नाव पाहिजे. आणि हे देवाची वाट वर्षभर आपण ज्या वारीची उत्सुकतेनं वाट पाहत असतो त्या वारीची पूर्णता एकादशी व्रतानं होते. म्हणून एकादशी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशीचा प्रसाद आपण करायचा आहे आणि मग पंढरपूर सोडून आपण काय करायचं आहे, घरी यायचं आहे. मग तितिक्षा अंतःकरणामध्ये असली पाहिजे. कारण का, कष्टा वाचून सगळं सहन करण्याची ताकद अंतःकरणामध्ये असली पाहिजे, त्याला म्हणायचं तितिक्षा. त्या शबरीनं काय केलं असेल विचारेन. लहानपणी असताना घरदार सोडलं, सहज भटकू लागली. भेटल्यानंतर मातंग ऋषींची भेट झाली आणि भेटल्यानंतर त्यांनी एक प्रश्न विचारला शबरीनं, अहो मला प्रभू रामचंद्रांची भेट होईल का? मातंग ऋषीने आशीर्वाद दिला आणि सांगितलं, जा, तुला एक ना एक दिवस प्रभू रामचंद्र भेटतील. तेवढी एक आस फक्त तिनं मनामध्ये धरली. अख्खं आयुष्य वनामध्ये तिनं काढलं. आणि भेट कधी झाली? उतार वयामध्ये वृद्ध स्त्री झाल्यानंतर शबरीला प्रभू रामचंद्र भेटायला आले तिच्या आश्रमापर्यंत. काय तितिक्षा होती तिची. आणि आज आपण जर पंढरपूरला येणाऱ्या एकादशीला जर जायचं म्हटलं तर अगोदर 4 दिवस ऑनलाईन पास करतोय. कशाकरिता? गेल्या गेल्या लगेच पांडुरंगाचं मला दर्शन व्हायला पाहिजे. अहो, जिनं आयुष्यभर तपश्चर्या केली तिला देवानं काही क्षणासाठी भेट दिलेली आहे. फक्त अख्खं आयुष्य तिनं वनात काढलं. लहानपणी घरदार असताना, तरुण मुलगी असताना तिनं घरदार सोडलं आणि वृद्ध वयामध्ये प्रभू रामचंद्राची भेट झाली. ती काही क्षणाची. तेवढी तितिक्षा अंतःकरणामध्ये तिच्या होती. कष्टा वाचून सगळं तिनं सहन केलं होतं. आणि आम्ही ऑनलाईन पास करून गेल्यानंतर पांडुरंग आम्हाला भेटेल? काय भेटणार आहे? आणि भेटल्यानंतर आपलं मागणं सुद्धा मगाशी मी सांगितलं संसाराचंच असणार आहे. समाजाच्या उद्धाराचं किंवा काय मी उद्धार पावेन का असलं मागणं देवाकडे काहीच नसणार आहे. मुखामध्ये नाव घ्यायचं आहे. व्रत एकादशी करीन, उपवासानं व्रत सुद्धा करायचं आहे, परंतु गायीन अहर्निशी मुखीना, मुखामध्ये नाव घ्यायचं आहे. कारण का, हे देवानं जे काही सगळं आपल्याला दिलेले आहेत, हे अवयव दिलेले आहेत, कशाकरिता दिलेले आहेत? हरी दिली इंद्रिये हात पाय कान, हात पाय कान कशाकरिता दिले? हात हे नुसतंच हात कामासाठी दिले नाहीत. त्या पांडुरंगाची वाट चालत असताना किमान हातानं ती टाळी वाजवायची. पाय दिलेले आहेत. शेतामध्ये आता पीक आलेले, दुसऱ्याचं चांगलं आले म्हणून तुडवाय दिलेले नाहीत. पंढरीची वारी आहे ती चालण्याकरिता पाय दिले आणि ती वारी चालत चालत आपल्याला ती पूर्ण करायची. मूग दिलेले कशाकरिता दिलेले? फक्त जात असताना त्या पांडुरंगाचं स्मरण, त्याचंच भजन करत करत जायचं आहे. आणि मग ह्या इंद्रियांचा समूह जर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत करत पंढरपूरच्या वारीकरिता जर गेलो तर ती वारी यशस्वीरित्या पूर्ण होईल.
परमप्रयोजनाची प्राप्ती आपली पूर्ण होईल आणि मग देवाचा आणि आपला जवळचा संबंध आपल्याला समजेल. म्हणून शास्त्र असं सांगतं, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध ह्या 4 गोष्टी ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी अनुबंध चतुष्टय आपल्याला होतं. आपल्या जाताना समस्या सगळ्या डोळ्यासमोर. एक माणूस समुद्राच्या काठावरती कपडे काढून बसलेला होता. बराच वेळ झाला काहीच त्याची हालचाल होईना. म्हणून येणा जाणाऱ्या लोकांनी त्याला विचारलं, अहो सद्गृहस्थ, सकाळपासून बघतोय तुम्ही या समुद्राच्या काठावरती कपडे काढून बसलेला आहात, का आणि कशाकरिता? त्यावेळी त्या व्यक्तीने उत्तर दिलं, मला समुद्राचं स्नान करायचं आहे म्हणून मी या समुद्राच्या काठावरती वाळवंटावरती बसलेलो आहे. मग त्या लोकांनी सांगितलं, जा आणि करा की, अडचण काय आहे? तेव्हा त्या माणसानं सांगितलं, ह्या समुद्राच्या लाटा कधी एकदा शांत होतात याची मी वाट बघतोय. त्या समुद्राच्या लाटा शांत झाल्यानंतर मी माझी आंघोळ करणार आहे. त्यावेळी त्या लोकांना सांगितलं, अहो सद्गृहस्थ, आयुष्यभर जरी या समुद्राच्या काठावरती बसलात तर तुमची आंघोळ काय पूर्ण होणार नाही, का? या समुद्राच्या लाटा कधीच शांत होणार नाहीत. मग तो म्हणाला, मी काय करू? त्यावेळी त्या लोकांनी सांगितलं, असंच सांभाळून जा, बुडी मारा, बाहेर या, आपोआप तुमची आंघोळ होईल. आज माणसं परमार्थामध्ये असं म्हणतात, माझं अजून रान पेरायचं राहिलेलं आहे म्हणून मी पंढरपूरच्या वारीला यंदा जाणार नाही. माझं आता पेरणी उगवून झालेलं आहे, कोळपायचं आहे, भांगरण करायचं आहे म्हणून मी पंढरपूरच्या वारीला ह्या वर्षी जाणार नाही. माझं सगळं आता कार्य पूर्ण झालेलं आहे, आता पाऊस लागायला सुरुवात होईल, लागवड खरेदी करून 15 दिवस झाले, मला आता लागवड शेतामध्ये टाकायची आहे म्हणून मी ह्या वर्षी पंढरपूरच्या वारीला जाणार नाही. परंतु सर्वांना एक हात जोडून कळकळीची विनंती, दिवस रात्र जरी या संसाराची कामं करत बसलात तर कधीच पूर्ण होणार नाहीत. वेळात वेळ काढून जर परमार्थ केला तर निश्चित रूपानं वारी सुद्धा ती पूर्ण होईल. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत. मला आता दुसरं तीर्थव्रत करायची काही गरज नाही. आणि ती वारी नुसतीच करणार नाही, मी एकादशीचं व्रत पण करणार आणि मुखामध्ये सतत माझ्या नाव असणार आहे. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे. नाम सतत माझ्या मुखामध्ये असणार आहे, त्या पंढरीच्या पांडुरंगाचं नाव माझ्या सतत मुखामध्ये असणार आहे. त्यामुळे मला वारी करण्याकरिता आता कुठलीच अडचण येणार नाही. का? तर ही वारी कुळ परंपरेनं माझ्या घरामध्ये चालत आलेली आहे. ती माझ्या वडिलांची मला सेवा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा. मला देवाची जाऊन सेवा करायची त्या वारीच्या निमित्तानं, त्या देवाचं नाव माझ्या मुखामध्ये करायचं आहे आणि म्हणून मला ती वारी पंढरीची करायची आहे. याच्याकरिता तरी माणसानं वारी करावी. म्हणून वारीसारखं पुण्य दुसरं कुठलंच नाही. जी सद्गुरू तळाशीकर महाराजांनी तळाशीतून वारी सुरू केली, आज देखील ती वारी चालू आहे. आणि त्या वारीचं वैशिष्ट्य असं आहे, जाताना आणि येताना पण चालत आहे. आज आम्ही एकदा फक्त पायी मार्गी चालत जायचं आहे. येत्या 29 तारखेला आपणला पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरिता वारीतून चालत चालत जायचं आहे. येताना मात्र एखादं जे आपले वाहन आहे त्या वाहनातून परतीचा प्रवास एका दिवसामध्ये आपणला घराकर करायचा आहे. तरीसुद्धा माणसं आज समाजामध्ये एवढी कंटाळलेली आहे. परंतु नाही, वारीसारखं पुण्य दुसरं कुठलंच नाही. जन्माला आल्यानंतर वारकऱ्याचं परमप्रयोजन हेच आहे, वर्षातून एकदा पंढरीची वारी करायचंच. आणि ती कशी करायची? चालत चालत करायची, त्या दिंडी सोहळ्यातून करायची. तो आनंद वेगळा आहे, त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठेही नाही आहे. मित्रांच्या सोबत फिरायला गेला तर तो आनंद वेगळा आहे. बाहेरी जाऊन 4 दिवस राहणं तो आनंद वेगळा आहे. पण तो वारीतला 1 दिवसाचा जरी आनंद, जरी 1 दिवसाची वारी जरी तुम्ही केला पायी चालत चालत, तर त्याच्यासारखं पुण्य मात्र दुसरं कोणती नाही. म्हणून बीज कल्पांतीचे तुका म्हणे, हे बीज जे आहे ते वाढवायचं काम मी सतत केलेलं आहे. म्हणून ही वारी अतिशय महत्त्वाची आहे. आणि ती वारी सर्वांनी, तुम्ही आम्ही प्रत्येकाचं परमप्रयोजन म्हणून ती वारी स्वीकारली पाहिजे, ती वारी केलीच पाहिजे. आज भलेही तुम्ही कुठेही जा, वारी पंढरीची वारी सोडून अन्य ठिकाणी कुठेही फिरायला जा, आळंदीला गेल्यानंतर तिथं पहा, माऊलींच्या पादुकावर आज देखील लखलखट आहे. पण हे विश्वची माझे घर म्हणणारा माझा ज्ञानोबा आज तिथं आळंदीमध्ये दिसत नाही. देहूला गेल्यानंतर तिथं असंख्य निवांतपणे माणसं आहेत. इंद्रायणी संतपणे आज देखील तिथं वाहते. पण इंद्रायणीच्या काठावरती अमृतवाणी फुलवणारा माझा तुकोबा आज आम्हाला तिथं दिसत नाही. इथं बसलेली किंवा इथं उभारलेली सर्वजण तुम्ही वारकरी आहात का नाही मला माहिती नाही, परंतु निश्चित रूपाने शेतकरी आहात. शेतीशी संबंध तुमचा असेल, जवळचा असेल. शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अनेक पिकं आता तिथं दिसतील. पावसामुळे चांगली उगवण सुद्धा झालेली आहे, अनेक पिकं दिसतील. पण कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणणारा संत सावतामळे आज आम्हाला शेतामध्ये भेटत नाही. जर ह्या संतांचा अनुभव जर घ्यायचा असेल, मग भलेही तुकोबारायांचा, ज्ञानोबारायांचा, सावतामळ्यांचा नवे सगळ्या संतांचा जर अनुभव घ्यायचा असेल तर पंढरीची वारी महत्त्वाची आहे.
आणि मग निश्चित रूपानं कोणत्या ना कोणत्या रूपानं आज पंढरीच्या वारीचा पांडुरंग परमात्मा आज आपणला भेट देईल. का? एक मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक चित्रपट आला होता. आम्ही लहान होतो त्या काळामध्ये. त्या चित्रपटाचं नाव होतं पंढरीची वारी. आमच्या गावच्या महिलांनी काही घरातच टी व्ही होत्या. असं नाही की प्रत्येकाच्या घरामध्ये टी व्ही. आता प्रत्येकाच्या मोबाईलवरती चित्रपट येतात. एवढी प्रगती या देशानं केलेली आहे किंवा एवढी झटपट या विज्ञान युगामध्ये आपल्याला झालेली आहे. परंतु पूर्वीच्या काळी काही ठराविक घरांतच फक्त टी व्ही होत्या. आमच्या घरी भांगरण होती. 4 वाजता भांगरणी संपूर्ण महिला घरी आल्या होत्या. का? पंढरीच्या वारीला जायचं सुख नाही मिळालं, परंतु तो चित्रपट पाहून मला ते सुख मिळवायचं आहे. आणि जर पंढरीच्या वारीचं सगळं जर महात्म्य जर बघायचं झालं, खरोखर त्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला डोळ्यासमोर येईल. का? तर ठराविक घरामध्येच त्या टी व्ही उपलब्ध होत्या. ती बघून ते सुख काही महिलांनी अनुभवलं. का? मला नाही जाता येत पंढरपूरच्या वारीला, परंतु ते सुख घरामध्ये बसून मी अनुभवतोय. कशी मदत केली त्यांना पांडुरंगानं, कोणत्या रूपात येऊन कशी मदत करेल सांगता येत नाही. का? तर प्रत्येकाच्या मुखामध्ये नाव असतं. नाम म्हणून हे नाम श्रेष्ठ आहे. बीज कल्पांतीचे तुका म्हणे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, आणि मग बीज कल्पांतीचे तुका म्हणे. हे बीज आहे, हे वाढवायचं काम मी केलेलं आहे. आणि निश्चित रूपानं ती वारी तुम्ही आम्ही फक्त स्वीकारायचे. म्हणून व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशी मुखी नाम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशी मुखी नाम. कारण काही अभंगामध्ये 3 गोष्टी ज्या महत्त्वाच्या होत्या. एक पंढरीची वारी, दुसरं एकादशी व्रत, आणि तिसरं आहे विठोबाचं नाम. हे साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये मी सांगण्याचा फक्त प्रयत्न केलेला आहे. कारण का तुमच्या आमच्या उद्धाराचं माध्यम ही पंढरीची वारी आहे. आणि ती वारी येते 29 तारखेपासून सुरू होते. म्हणून त्या सेवेला हा अभंग निवडावा असं मला क्षणभर वाटलं, म्हणून हा अभंग निवडला आहे. इतर वेळची एकादशी असती तर दुसऱ्या एखाद्या अभंगावरती, संतपर अभंगावरती किंवा दुसऱ्या कोणत्या तरी अभंगावरती चिंतन झालं असतं. परंतु अभंगाचं जी सुरुवात आहे ती आता पंढरपूरच्या वारीची अतिशय जी कुतूहलानं वर्षभर वारकरी वाट पाहत असतो, ती वारी अतिशय आपल्या तोंडावरती आलेली आहे. म्हणून या अभंगाचं चिंतन मी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. का? तर तुमच्या आणि माझ्या उद्धाराचं, या कलियुगातलं उद्धाराचं माध्यम जर काय असेल आत्ताचं, तर ती फक्त आहे पंढरीची वारी. आणि ही पुण्य पवित्र असणारी वारी फक्त आपण करायची आहे. कारण का येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येकाच्या पदरात दुःख आहे. मग ते आध्यात्मिक असेल, अधिभौतिक असेल, अधिदैविक दुःख असेल, हे प्रत्येकाला दुःख आहेच. पण त्या दुःखातून मार्ग काढून जर कलियुगामध्ये जर उद्धार व्हायचा असेल तर ती काय आहे? पंढरीची वारी आहे. का? तर तुकोबरायांनी सांगितले आणि ती परंपरा गेली 300-350 वर्ष झालं तुमचा आमचा हा वारकरी समाज जोपासतोय. एका हाकेवरती, एका हाकेला प्रतिसाद देणारी, अतिशय पुण्य पवित्र असणारी पंढरीची वारी, जी शासनाला सुद्धा, ह्या जगाला सुद्धा वाटलं की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्या वारीचा समावेश व्हावा. म्हणून काही आलेत, पाहिली आणि त्यांनी बघितलं तर याच्यासारखी शांतता, एवढा लाखांना समाज असतो, 8-9 लाख 10 लाख भाविक असतात, परंतु याच्यासारखी शांतता किंवा याच्यासारखी शिस्त ना पोलीस बंदोबस्त किंवा काही नाही. अशी वारी, अतिशय महत्त्वाची असणारी वारी 20-21 दिवस वारकरी चालत चालत शांततेत पूर्ण करत असतो. याचं कुतूहल त्या जगाला सुद्धा वाटावं असा आदर्श या महाराष्ट्रानं दिला. म्हणून कलियुगामधलं जर काय माध्यम श्रेष्ठ असेल तर ती आहे पंढरीची वारी, ती आहे एकादशी व्रत, आणि ह्या माझ्या विठोबाचं नाम श्रेष्ठ आहे. म्हणून ते तुम्ही आम्ही सर्वांनी घ्यायचं आहे. का? कलियुगामध्ये दादा एक विपरीत होईल, बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि हे वचन जर संतांचं वचन कधीच खोटं होणार नाही. आणि त्याला जर बाधा येऊ नये, जर चांगलं कार्य जर आपणाकडं घडायचं असेल तर ती वारी करायची. म्हणून कलियुगामध्ये दादा एक विपरीत होईल, बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या भ्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीण होईल. ऐकाया कलियुगाची दादा थोरी,
पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रतारा सोडून घरोघरी फिरतील नारी, ऐसा दादा माझा शकुन ऐका हो निर्धारी, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, तुम्हा शकुन सांगावयाले यमाई माझे नाव. नाथ महाराजांनी सांगितलेलं आज तंतोतंत आज ह्या कलियुगामध्ये खऱ्याच ठरते आणि तसंच संतांची वाणी आहे ही कधी ना कधी ही श्रेष्ठ आहे, संत्यच आहे असं घडणारच. आणि हे जर घडू नये आणि जर आपल्याला शांतपणे जर जीवन जगायचं असेल तर वर्षातून एकदा पंढरीची वारी स्वीकारली पाहिजे. ती हसत मुखामध्ये विठ्ठलाचं नामस्मरण करून ती वारी आपण पूर्ण केली पाहिजे. हेच या अभंगाच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व भाविकांच्या चरणी वाहतो. जे मात्र चुकलंय ते मात्र माझ्या वाणीचा दोष असे समजून इथंच विसरून जा. मात्र जे योग्य आहे ते माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण उद्धवजी जांभळे महाराज यांचंच आहे. ते मात्र तुम्ही अनुकरण करा. भलेही पंढरीची वारी स्वीकारा, ती चांगले आनंदात पूर्ण करा. त्याच्यासोबत मुखामध्ये नाव असू दे. व्रत एकादशी श्रेष्ठ आहे ते सुद्धा तुम्ही करा. हे मी आज कळकळीने सांगतोय. झालेली सेवा तुम्हा सर्व भाविकांच्या चरणी वाहून मी वेळेत या सेवेला थांबण्याचा प्रयत्न करतोय. तुकाराम तुकाराम